नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जागतिक स्तरावर जो एक दिवस पाळला जातो त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आज जागतिक शांतता दिवस आहे आणि शांतता ही प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला खूप महत्त्वाची ठरते. अगदी वैयक्तिक स्तरापासून ते जागतिक स्तरापर्यंत शांततेचं महत्त्व वेळोवेळी आपल्याला पटवून दिलंय आणि ती किती महत्त्वाची ठरते हे सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच परिचयाचं आहे. शांतता नसते तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे मला वाटतं जगातल्या प्रत्येक देशाने अनुभवलं असल्यामुळे प्रत्येकाला शांततेचं महत्त्व कळलेलं आहे आणि आज जागतिक स्तरावर शांतता दिवस पाळला जातो. हा का पाळला जातो ह्याच्या मागची कारणं काय आहेत आणि शांतता प्रस्थापित होण्यासाठी आजच्या घडीला कोणते कोणते प्रयत्न होत आहेत आणि आपण नंतर सुद्धा प्रयत्नशील राहणार आहोत या सगळ्याबद्दलची छान माहिती देण्यासाठी आज तज्ज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलंय ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर सचिव होते भारत पाकिस्तान मैत्री संघाचे आणि त्याबरोबरीने मानवाधिकारासाठी दक्षिण आशिया ब्युरोचे सदस्य सुद्धा होते आणि शांतता, मैत्रीपूर्ण संबंध, अण्वस्त्र मुक्ती यासारख्या विषयावर ते वेळोवेळी सेमिनार सुद्धा घेत असतात आणि मार्गदर्शन करत असतात. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला सुद्धा नक्की सहभागी व्हायचं असेल आणि काही प्रश्न विचारायचे असतील आम्हाला जरूर फोन करा. पण त्या अगोदर आजचा विषय काय आहे आपण बघून घेऊया. आज आपण जागतिक शांतता दिवस या विषयावर बोलणार आहोत आणि या संदर्भात तुम्हाला प्रश्न असतील, काही तुमच्या मनात काही शंका असतील, आजच्या विषयाला अनुसरून ते प्रश्न तुम्ही विचाराल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक काय आहेत बघूया. 24908050 24988050 आपले दूरध्वनी क्रमांक आहेत आणि 022 एसटीडी क्रमांक जे मुंबईच्या बाहेरून फोन कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. विषयाला धरून प्रश्न विचारूया, नेटवर्क उत्तम असलेल्या ठिकाणी जाऊन आपण प्रश्न विचारूया आणि एकदा तुम्ही कनेक्ट झाल्यानंतर टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचेल. आजच्या चर्चेला आपण सुरू करूया. सर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आणि संपूर्ण जगात आजचा हा दिवस पाळला जातोय तर मुळात आजच्या दिवसाचं महत्त्व आणि त्याचा इतिहास तुम्ही काय सांगाल? एक तर मला असं वाटतं की कुठेतरी दुसऱ्या महायुद्धानंतर आणि आपण पाहिलं की हिरोशिमा आणि नागासाकीवर 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 या दिवशी जे काही बॉम्ब टाकण्यात आले त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक विचार करायला लागले की यातनं कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे, हिंसेच्या बाहेर पडलं पाहिजे, विश्वयुद्धापासून बाहेर पडलं पाहिजे आणि या सगळं करत असताना कुठेतरी अहिंसा किंवा शांतता याचा प्रचार केला पाहिजे. आणि मग तो विचार सुरू होता आणि मग शेवटी त्याला कुठेतरी 1981 मध्ये त्याला एक काही मटेरियलाइज अशा स्वरूपात झालं की जेव्हा ब्रिटन आणि कोस्टारिका या 2 देशांनी प्रस्ताव मांडला की आपण कुठेतरी एक अशा स्वरूपात एक दिवस साजरा केला पाहिजे की ज्याला समजा जगभर तर शांतता दिवस म्हणून पाळतील आणि त्या निमित्तानं की शांततेची आवश्यकता काय यावर चर्चा होईल. आणि म्हणून 1981 पासून सुरू झालं आणि मला असं वाटतं की एका अर्थानं एक दिवस आजचा दिवस या निमित्तानं सगळीकडे जगभर शांततेच्या आवश्यकतेवर चर्चा होते. पण मला असं वाटतं की हे सिंबॉलिक आहे. बरोबर. आणि खरं तो 365 दिवस चर्चा व्हायला पाहिजे. एक प्रोसेसच आहे नाही का 365 कायमस्वरूपी. हो की कुठेतरी की अशा स्वरूपानं जग निर्माण करता येईल म्हणजे त्यामागचा उद्देश आहे की आपल्याला शेवटी अशा दिशेनं जायचं आहे की ज्या दिशेत की युद्ध नसेल, बरोबर, हिंसा नसेल आणि एकूण मानवामधले जे काही संबंध आहेत ते एक वेगळ्या पातळीवर जातील की ज्या ठिकाणी प्रत्येक जण जात, धर्म, वंश हे सगळं न पाहता मानव संबंध कसे सुदृढ होतील हे पाहतील. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी त्याची चर्चेच्या निमित्तानं हा एक दिवस साजरा केला जातो. हल्ली चर्चा सुरू करायची, इन्क्लुझिव्हनेस ज्याला आपण म्हणतो की सगळ्यांना एक समान संधी जगण्याची इथे आहे अशा पद्धतीचे विचार सुद्धा या शांततेच्या दृष्टीने नेहमीच होत असतात. इन्क्लुझिव्हनेस बरोबर. कारण जगाचा जग 2 ह्याच्यात विभागलं गेलंय, इन्क्लुझिव्हनेस आणि एक्सक्लुझिव्हनेस अशा सर्व 2 की काय असावं म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे. काय कुठेतरी नेहमी अशा स्वरूपाने कुठेतरी की सुप्रीमेसीचे शब्द वापरला जातो इंग्रजीमध्ये की
माझा धर्म, माझी जात किंवा माझा वंश हम्म, हे इतरांपेक्षा श्रेष्ठ अशा स्वरूपानं. हम्म, तर सगळेजण कुठेतरी सगळेजण सारखे आहेत. करेक्ट. हा जो काही विचार आहे, हा विचार मला असं वाटतो की अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा विचार जो आहे, हा विचार काही नवीन नाही. हो, खरंय. जगाच्या सुरुवातीपासून आपण जर पाहिलं हम्म, की अशा स्वरूपानं विचार आणि तो विचार न मानणारा यांच्यात द्वंद्व राहिलेत. हम्म, हम्म, आणि कुठेतरी हम्म, की ज्याला एक अशा स्वरूपाचं किंवा अशा स्वरूपानं म्हटलं जातं की हा जो काही विचार आहे, कारण शेवटी जे काही एक मूल्य असतात, बरोबर बरोबर सर. ज्याला आपण म्हणतो की युनिव्हर्सल व्हॅल्यूज किंवा बेसिक व्हॅल्यूज, हा बेसिक व्हॅल्यू अशा स्वरूपानं की सत्य बोलावं, हम्म, म्हणजे खरंच बोललं पाहिजे. म्हणजे त्यासाठी कोणी सांगण्याची आवश्यकता नसते, बरोबर. ते आतनं यायला पाहिजे, खरं बोललं पाहिजे. किंवा हम्म, हम्म, द्वेष करता कामा नये समोरच्या व्यक्तीचं, हम्म, हे आतनं यायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जेव्हा शांतताबद्दल बोलतो, हा, जागतिक शांतताबद्दल बोलतो, तेव्हा ते माझ्या स्वतःपासून, खरंय. आपल्या स्वतःपासून सुरुवात व्हायला पाहिजे की मी कसा वागणार, हम्म, मी कसा वागतो माझ्या मित्रांशी, माझ्या घरातल्या लोकांशी किंवा इतरांशी मी कशा स्वरूपानं वागतो. कारण मी जर खऱ्या अर्थानं अत्यंत अहिंसक किंवा पद्धतीनं जर कोणाशी वागू शकत नसेल आणि ते माझ्या जवळच्या लोकांशी वागू शकत नसेल, हम्म, तर इतरांशी वागण्याचा तो प्रश्नच निर्माण होत नाही. खरंय. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण शांतताबद्दल बोलतो, जागतिक शांतताबद्दल बोलतो, तर कुठेतरी त्याची सुरुवात आपल्यापासून देखील केली पाहिजे असं मला अगदी खरंय. सर, आजच्या संदर्भामध्ये मग आजच्या काळात जर आपण त्याचा विचार केला तर हे जागतिक शांतता दिवस आणि त्यानुसार होणारे जे प्रयत्न आहेत किंवा युनायटेड नेशन्सच्या ह्याच्यामध्ये असणारं एक योगदान आणि त्याला एक चांगली शक्ती मिळणं, यासाठी काय काय सुरू आहे सध्या किंवा काय करता येऊ शकतं याच्याबद्दल? वाटतं. बऱ्याच गोष्टी आज आपण जर पाहिलं ना, हम्म, तर जगात साधारण 200 राष्ट्र आहेत. हो, आणि त्या 200 राष्ट्रांपैकी साधारण 40 राष्ट्र आज अशी आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणानं मिलिटन्सी आहे, हो, दहशतवाद मोठ्या प्रमाणात आहे. हम्म, एशियामध्ये आहे, आफ्रिकामध्ये आहे, युरोपमध्ये देखील काही प्रमाणात आहे. युरोपमध्ये आपल्याला दिसतो. अमेरिकेत देखील, अमेरिका किंवा आपण लॅटिन अमेरिका म्हणून, हम्म, त्या ठिकाणी देखील आपल्याला जाणवतं. म्हणजे जवळपास 40 किमान राष्ट्र अशी आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे. हम्म, 2019चा जर विचार केला, संपूर्ण 2019 मध्ये हम्म, जगातल्या 8 राष्ट्रामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 1000 पेक्षा अधिक सिव्हिलियन्स मारले गेले, सामान्य नागरिक मारले गेले. मी या ठिकाणी सुरक्षा अधिकारी, पोलीस असतील किंवा लष्करातले लोक असतील त्यांच्याबद्दल नाही म्हणत, पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 8 राष्ट्रात गेल्या वर्षी 1000 पेक्षा जास्त सामान्य माणसं मारली गेली. त्यात अफगाणिस्तान आहे, त्यात यमन आहे, त्यात टर्की आहे, त्यात सिरिया आहे, त्यात लिबिया आहे. ही सगळी राष्ट्र आहेत. सामान्य माणसं मारले जातात. म्हणजे कुठेतरी दहशतवादी जे काही असतील, दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जो काही संघर्ष होतो, आर्मी त्यांना जेव्हा पकडण्याचा किंवा मारण्याचा जेव्हा प्रयत्न करतात, त्यात बऱ्याचदा सामान्य माणसं मारले जातात. हा देखील हा इतिहास आहे. कुठेतरी सामान्य माणसं यात मरता कामा नये. आणि दुसरं की अशा प्रमाणे कुठलेच माणसं मरता कामा नये, कुठलेच माणसं मरता कामा नये. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल जे आहे, सेक्रेटरी जनरल, त्यांनी यावर्षी असं म्हटलंय की किंवा त्यांनी अपेक्षा बाळगली आहे, कारण हा 2020 एक वेगळा एक वर्ष आहे. आणि जगाने यापूर्वी अशा स्वरूपानं पाहिलं नाही की कोविड सारखा एपिडेमिक किंवा पेंडेमिकच आहे. संबंध जग म्हणजे आज जगात असं कुठलंच राष्ट्र नाही की ज्या ठिकाणी याचा परिणाम झाला नाही. कमी जास्त प्रमाणात झालाय, पण सगळ्या राष्ट्रांवर त्याचा परिणाम झालाय. तर युनायटेड नेशनचे जे सेक्रेटरी जनरल आहे त्याचं असं म्हणणं आहे की जे काही जगात युद्ध सुरू आहे किंवा दहशतवाद्यांकडनं जे काही हल्ले सुरू आहेत, कुठेतरी हे सगळं थांबवलं पाहिजे, कुठेतरी सीज फायर व्हायला पाहिजे, की ज्यामुळे आपली सगळी जी काही शक्ती आहे, सगळी जी काही एनर्जी आहे
ती कोविडवर लावता येईल. बरोबर. आणि म्हणून किमान 2020 मध्ये म्हणजे किमान पुढच्या 1-2 महिन्यात आपण अशा स्वरूपानं आशा बाळगायला हरकत नाही. जर सगळ्यांनी प्रयत्न केले तर सीज फायर कॅन बिकम अ रियालिटी. खरंय. ते रियालिटी होऊ शकते. मला- पण ते हा. मात्र संयुक्त राष्ट्रांनी सांगण्यावरनं काही होणार नाही. हम्म. त्यासाठी प्रत्येक राष्ट्रांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येक राष्ट्राने आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने देखील प्रयत्न केला पाहिजे हो. की कुठेतरी सीज फायर व्हायला पाहिजे. आणि सीज फायर जर झालं तर आपली जी काही ताकद आहे, आपली जी काही शक्ती आहे, त्याचा आपल्याला संपूर्णपणे उपयोग करता येईल कोविडच्या यासाठी. विरोधात करता येईल. मला वाटतं मला असं वाटतं यावर्षीची- की हा एक प्रयोग चाललाय. दुसरं हा. की मला मुद्दाम या ठिकाणी असं सांगितलं पाहिजे की हिरोशिमाचे जे मेयर आहे, हिरोशिमाचे मेयर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जगातल्या मेयरांची एक संघटना बनवली आहे हो. की ज्यांना मेयर्स फॉर पीस हम्म. म्हणतात. त्यात मुंबईचे देखील हो. मेयर्सच्या ह्याच्यात आहे. तर त्यांचा अशा तो प्रयत्न असतो की दरवर्षी आपण जर पाहिलं की जवळपास प्रत्येक देशातलं जे काही डिफेन्स बजेट असतं हो. त्या डिफेन्स बजेटमध्ये दरवर्षी वाढ होत असते. हम्म. तर त्यांचं असं म्हणणं आहे मेयर्स फॉर पीसचं, आणि त्याचं नेतृत्व हिरोशिमाकडे आहे. म्हणजे त्याचं ते एक महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरंय. खरंय. कारण त्यांना असं वाटतं की आम्ही जे काही सहन केलेलं आहे हम्म. ते इतर राष्ट्रांनी सहन करता कोणाला येऊ नये. बरोबर. कारण आपण लक्षात घ्या 1945ला जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकीवर जेव्हा बॉम्ब टाकण्यात आलेला, त्या पुढच्या काही दिवसात दोन्ही ह्याच्यात 2.5 लाख लोक लगेच मारली त्या गेली. क्षणाला लगेच गेले होते ते. मारली हो. गेली. हो. आणि त्यानंतर जे काही सर्व्हायव्हर, की ज्याला जपानीज भाषेत हिबाकुशा म्हणतात, सर्व्हायव्हर ॲटॉमिक बॉम्ब, त्यांना नंतरपर्यंत म्हणजे अजूनही काही जिवंत आहेत हिबाकुशा, त्यातल्या काहींना मी ओळखतो, माझे चांगले संबंध आहेत. अजूनही त्यांना रेग्युलर डायलिसिस घ्यावं लागतं. म्हणजे कल्पना डिफॉर्मिटीज करा. निर्माण झाल्या म्हणजे 1945 पासून आजच्या क्षणाला देखील त्यांना रेग्युलर डायलिसिस घ्यावं लागतं. ही परिस्थिती आहे. आणि तेव्हा जे काही ॲटम बॉम्ब टाकण्यात आलेले त्याची जी काही क्षमता होती त्याच्यापेक्षा 1000 पटीनं अधिक क्षमता असलेले आज ॲटॉमिक बॉम्ब आहे. ओ. हे लक्षात घ्या. म्हणजे अशा स्वरूपाचे ॲटॉमिक बॉम्ब आहे की ज्यातनं संबंध पृथ्वी जी आहे ती पृथ्वी कित्येक हजार वेळा संपवेल अशा स्वरूपाचे आज ॲटम बॉम्ब जगात आहे. बापरे. म्हणजे आपण कशा ह्याच्यात राहतो. म्हणजे कुठेतरी मेयर्स फॉर पीसचाही प्रयत्न आहे की प्रत्येकाने, प्रत्येक राष्ट्रांनी डिफेन्स बजेट जे आहे तर डिफेन्स बजेट कमी करावं आणि जग अण्वस्त्रमुक्त कसं कसं होईल होईल. बरोबर. हे कुठेतरी विचार करावा. म्हणजे अशा स्वरूपाने जगात अनेक ठिकाणी अनेक राष्ट्र यात प्रयत्न करतात. प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की या गोष्टीचं सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि कशा स्वरूपानं, कारण ह्याची सुरुवात अशा स्वरूपानं होते की मुळातच कुठल्या गोष्टीची आवश्यकताच का असावी. खरंय. माझं असं मत आहे की एक आयडियल समाज म्हणजे शेवटी कुठेतरी की माणसाला कुठेतरी एक आदर्श समाज व्यवस्था काय असणार याचा काहीतरी विचार केला पाहिजे. आणि त्या दिशेनं आपल्याला कशा स्वरूपानं जाता येईल तसं जर आपण विचार केला तर आदर्श समाज व्यवस्था अशी असली पाहिजे की ज्या ठिकाणी पोलीस किंवा आर्मीच असता कामा नये. हं? प्रत्येक माणसं त्या स्वरूपानं वागणार ती आदर्श आहे. म्हणजे ती आज काही रियालिटी नाही आहे. रियालिटी समथिंग डिफरंट. परंतु कुठेतरी तुम्हाला जेव्हा तुम्ही आदर्श समाजाचा विचार करता तेव्हा त्याचे जे काही मूल्य असतील ते मूल्य कुठेतरी आज तुम्हाला रुजवावे लागतील. खरंय. तर अगदी तुम्हाला खरंय. त्या दिशेनं पुढे जाता येईल. आपण बोलूया ह्या विषयावर आणखीन की आत्ता ह्या क्षणाला जगभरात अनेक ठिकाणी शांततेसंदर्भातल्या काही चर्चा होत आहेत आणि खूप महत्वाचे देश त्याच्यामध्ये आहेत. त्या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जागतिक शांतता दिवसाबद्दल आज आपण बोलतो आहोत आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आपल्या बरोबर आहेत. सर, आता ह्या क्षणाला सुद्धा म्हणजे आता काही दिवसांमध्ये आपण वाचलंय किंवा ऐकलंय सुद्धा की जगभरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने काही देशांमध्ये, काही संघटनांमध्ये चर्चा होत आहेत. तर काय काय सध्या हे प्रयत्न सुरू आहेत, कोणाकोणामध्ये या चर्चा होतात आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की आता या क्षणी सगळ्यात महत्वाची जी काही चर्चा आहे ती अफगाण म्हणजे अफगाण सरकार आणि
सरकारशी संबंधित काही हम्म. असे आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरू आहे, ती कतारच्या दोहामध्ये सुरू आहे. बर बर. मला असं वाटतं की ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे पहिल्यांदा हम्म. अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यात कुठेतरी बोलणी सुरू आहे आणि याची सुरुवात झाली ती 29 फेब्रुवारीला हम्म. दोहामध्येच. कारण दोहा यासाठी महत्वाचं आहे की तालिबानचं राजकीय कार्यालय दोहामध्ये आहे. हो. दोहाने त्यांना आधीच परवानगी दिलेली, त्यामुळे दोहामध्ये ही चर्चा सुरू आहे. 29 फेब्रुवारीला हम्म. अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार झाला जी. आणि त्या शांतता करारामध्ये काही गोष्टी त्या लोकांनी ठरवलेल्या त्या अशा स्वरूपाचा. त्यापूर्वी अमेरिका आणि अफगाण सरकारमध्ये बोलणं झालेलं आणि जे काही करार जो काही झाला अमेरिका आणि तालिबानमध्ये त्या अनुषंगानं हम्म. की असं ठरलं की अफगाण सरकार हम्म. त्यांच्याकडे जे 5,000 तालिबानी कैदी आहेत हम्म. त्या सगळ्यांना अफगाण सरकार सोडणार आणि तालिबानकडे हम्म. जे 1,000 लोक तालिबानने जे काही पकडले आहेत हम्म. की ज्यात 3 भारतीय देखील होते, हम्म. त्या लोकांना तालिबान सोडणार. बर. तर अशा स्वरूपानं आणि त्यात अशी चर्चा असं होतं की मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जी. या दोघांमध्ये अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये चर्चा सुरू होईल. हम्म. परंतु ते काही दुसऱ्या आठवड्यात सुरू नाही झाली, ती आता सुरू झाली. ओके. त्याला कारण असं होतं की अफगाण सरकारने सुरुवातीला 1,000 लोकांना सोडले, हम्म. बऱ्याच लोकांना सोडले, परंतु शेवटचे जे काही 500 लोकांना सोडावं की सोडू नये हम्म. हा एक मुद्दा होता. कारण ते जे काही 500 लोक होते ते अत्यंत भयंकर क्रूर अशा स्वरूपाचे दहशतवादी होते. त्यांना सोडू नये अशा स्वरूपानं फ्रान्सचा दबाव होता. ओके. कारण फ्रान्सच्या काही लोकांना त्या लोकांनी मारलेलं, त्यामुळे फ्रान्सचा दबाव होता की त्या लोकांना सोडता कामा नये. तालिबानचं म्हणणं होतं सोडा, हम्म. अमेरिकेचा दबाव होता सोडा. अच्छा. आणि लक्षात घ्या की या सगळ्या याच्यात अमेरिका काय करत होतं की अमेरिका हम्म. संबंध जगभरातनं अफगाण सरकारवर दबाव आणत होता हम्म. आणि तालिबानवर देखील आणण्याचा प्रयत्न करत होता. या याच्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण तालिबान म्हणतो तेव्हा तालिबानवर सगळ्यात जास्त प्रभाव आज देखील पाकिस्तानच्या हम्म. लष्कराचा आणि ISIचा आहे. कारण त्या लोकांनीच ते निर्माण केलेलं, हम्म. त्या लोकांनीच ते निर्माण केलं, त्यामुळे त्यांचा प्रभाव आहे. परंतु अमेरिकेला असं वाटत होतं हम्म. की मात्र पाकिस्तानचा प्रभाव असणं योग्य होणार नाही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने, पुढच्या शांतता प्रक्रियेच्या दृष्टीने. आणि म्हणून अमेरिकेला सतत वाटत होतं की यात भारताने देखील इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. ओके. आणि भारताची जी काही सुरुवातीपासून भूमिका राहिली की आम्ही दहशतवाद्यांशी बोलणार नाही, ही भारताची भूमिका राहिली. परंतु गेल्या 3 वर्षापासून की त्यात थोडा थोडा भारताच्या भूमिकेत थोडा बदल होत गेला हळूहळू. उदाहरण सांगायचं झालं तर अफगाणिस्तानमध्ये हेकमतयार नावाचा दहशतवादी किंवा वॉरलॉर्ड त्याला शब्द वापरतात, तो नंतर सरकारमध्ये आला. तर भारताच्या तिकडच्या राजदूतांनी त्याच्याशी भेट घेतली, चर्चाही केली. जी. म्हणजे अशा प्रकारे पूर्वी होत नव्हतं. पण हे आणि तुम्हाला कुठेतरी जागतिक राजकारण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जागतिक राजकारणात जेव्हा सगळे राष्ट्र तालिबानशी बोलत असतात, मग पाकिस्तान आहे, रशिया आहे, चायना आहे, इराण आहे, अमेरिका आहे, टर्की आहे, सगळे राष्ट्र बोलतात. आणि आपण जर बोलत नसू तर शांतता प्रक्रियेत कुठेतरी आपण देखील एकांगी आयसोलेट होत जातो. करेक्ट. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अफगाणिस्तानमध्ये जेव्हा आपण अफगाणिस्तान म्हणतो तेव्हा अफगाणिस्तानच्या सामान्य लोकांमध्ये मी म्हणतो, सगळ्यात जास्त अफगाण लोकांमध्ये कुठल्या एका देशाबद्दल चांगलं मत असेल तर ते भारताबद्दल आहे. हो. आणि मी मुद्दा म्हणून यासाठी सांगतो की मी माझा अफगाणिस्तानशी खूप जवळचे संबंध आहेत. मी तिकडे 2दा गेलो, तुम्ही जाऊन आलात लोकांशी, तिकडे. हो. बोलतोय आणि अनेक असे उदाहरण मला देता येईल की ज्यातनं सिद्ध होईल, आपल्याला सांगता येईल की कसं त्यांना भारताबद्दल आकर्षण आहे, भारताबद्दल आदर आहे.
तेवढाच पाकिस्तानबद्दल द्वेष आहे, लक्षात घ्या. त्याला कारण असं आहे की सामान्य अफगाणला असं वाटतं की आज आमच्या देशाचं जे काही वाटोळं झालेलं आहे ते ह्या सगळ्या या कारणामुळे सगळ्या कारणामुळे तालिबानला जन्म बरं पाकिस्तानात दिला गेला जी आणि त्याला त्या काळातले जे काही कोल्ड वॉरचा जो काही काळ होता त्यात अमेरिका आणि सौदी अरेबियाने मदत केलेली. सर, आपण जेव्हा ह्या आत्ता चर्चेच्या आधी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही आत्ता जी चर्चा होतीये अफगाण सरकार आणि तालिबान त्यांच्यामधलं एक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये या चर्चेत महिलांचा सुद्धा समावेश आहे. मला वाटतं ही खूप महत्वाची खूप मोठी गोष्ट आहे. मला असं काय वाटतं की सांगाल 2-3 त्यातली त्याच्याबद्दल? गोष्ट महत्वाची आहे जी की पहिल्यांदा अफगाण सरकारने जे काही शिष्टमंडळ पाठवलंय चर्चेसाठी हो त्यात 4 महिला आहेत. हो म्हणजे पहिल्यांदा अशा स्वरूपानं हम्म, तालिबानच्या इतिहासात झालं असेल हम्म, की तालिबान महिलांसोबत बोलतायत. हो ते आजपर्यंत कधीही तालिबानच्या इतिहासात झालं नाही. किंवा असंही कदाचित म्हणता येईल की जगातल्या कुठल्याच धार्मिक दहशतवाद्यांनी हम्म, अशा स्वरूपानं महिलांच्या सोबत चर्चा केली केली नव्हती. असल्याचं मला तरी किमान आठवत नाही. हम्म, परंतु ही गोष्ट अत्यंत पॉझिटिव्ह आहे. त्या 4 महिला ज्या आहेत आणि मला असं वाटतं की या 4ही महिला हम्म, ते अत्यंत स्पष्ट आहेत त्यांना काय हो चर्चेतनं त्यांना काय निष्कर्षापर्यंत त्यांना जायचं आहे म्हणून. आणि त्या 4ही महिला हम्म, सतत भूमिका मांडतायत की महिलांच्या अधिकारांचं काय. करेक्ट. कारण त्या 4ही महिलांनी तालिबानचा काळ पाहिलाय. हम्म, तालिबानच्या काळात हम्म, घराच्या बाहेर महिलांना एकटीनं पडता येत नव्हतं. बरोबर. महिलांना मुलगा असेल सोबत, तरच तुम्ही करा. नवरा सोबत हम्म, किंवा भाऊ सोबत असेल तरच घराच्या बाहेर पडता येत होतं. जी आणि तालिबान जेव्हा 2001च्या शेवटी हम्म, तालिबान तिकडनं पराभव झाला हम्म, आणि त्यानंतर जे काही एक नवीन अशा प्रमाणे अफगाणिस्तान हम्म, ची जी सुरुवात झाली ते त्यांना जे काही अधिकार मिळाले आहेत ते अधिकार त्यांना सोडायचे नाहीत. बरोबर. आणि मला एक मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की गेल्या आठवड्यात अफगाण सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला जी महिलांच्या संदर्भात. हम्म, आणि तो निर्णय अशा स्वरूपाचा आहे की जे काही ओळख असतं आयडेंटिटी कार्ड, नॅशनल आयडेंटिटी कार्ड जे असतं हम्म, त्या नॅशनल आयडेंटिटी कार्डमध्ये आईचं नाव देखील ओ असणार. हे Yes. माझ्या दृष्टीनं हे अत्यंत म्हणजे अफगाण सरकारने हा निर्णय घेतलेला आहे त्याचं कौतुक सगळ्यांनीच केलं अगदी पाहिजे. खरंय. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड वेलकम स्टेप. खरंय. जे अजूनही अनेक देशात आपल्या इकडे अजूनही अशा स्वरूपात नाही पण ही गोष्ट जी आहे ती अफगाण सरकारने केली आहे. आणि खूप म्हणून महत्वाची आहे. या ज्या काही 4 महिला ज्या आहेत त्या 4 महिला मात्र 4 महिला नाही त्या सगळ्या महिलांचं प्रतिनिधित्व करतायत. आणि ज्या काही त्यांना एक स्वातंत्र्य मिळालंय ते स्वातंत्र्य त्यांना असं वाटत नाही की आमच्याकडनं कोणीतरी तालिबानने परत हिसकावून हिरावून घ्यावं. घ्यावं. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी ते फॉर्म आहे. आणि म्हणून ही जी काही चर्चा आहे ती चर्चाचं उद्घाटन हम्म, शनिवारी झालं. हम्म, सोमवारपासून चर्चेला सुरुवात झाली. सर, आपण एक फोन पण- घेऊया का? हो, मग घेऊया. ह्याच्यावर पण ही आपण चर्चा कंटिन्यू थोडी करू. अजूनही काही दिवस चालेल. चालणार आहे ते एवढ्यात तर त्याच्यावर काही निष्कर्ष येणार नाही. ती अशीच सुरू राहील अजून काही दिवस. कोल्हापूरहून दयानंद लोहार आपल्याशी बोलतात. नमस्कार दयानंदजी, हा नमस्कार सर. बोला. हा आधी आता कसं जागतिक शांततेचा दिवस आहे तर आधी आण्विक हल्ले किंवा आतंकवादी हल्ले किंवा अण्वस्त्र हल्ले होत होते तर त्याच्यावर आपण सगळे म्हणजे जागतिक संघटनेकडून कंट्रोल होत होतं. पण आता असे काही जैविक हल्ले करोनासारखे किंवा इतर हल्ले होतात तर त्याच्यामुळे पूर्ण जगात त्याच्यामुळे शांतता राहत नाही. तर त्याच्यावर कसं काय कंट्रोल होऊ शकतं? बरं, त्यांनाच जोडून दयानंदजींचा प्रश्नाला जोडून आपण जो प्रश्न घेणार होतो चर्चेमध्ये तुम्हाला विचारायचा आहे की कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ही शांतता आपण कशी टिकवू शकतो किंवा ती कशी प्रस्थापित होऊ शकते. कारण आता सगळीकडे खूप अस्थिरतेचं वातावरण आहे आणि आधीचं जग, कोविडच्या दरम्यानचं जग आणि कोविड नंतरचं जग याबद्दल सर तुम्ही काय सांगाल शांततेच्या दृष्टीने? त्यांनी हेच विचारलंय की काय एकंदरीत शांततेच्या बाबतीत आपण म्हणू शकू आता जे मला असं सुरू वाटतं आहे. की एकतर कोविड पूर्वकाळ आणि आपण आजच्या क्षणी जे जगतोय कोविडचा काळ आणि कोविड नंतरचा जो काही काळ असणार मला असं वाटतं की
कुठेतरी नंतरचा काळ कशा स्वरूपाचा असणार ते आज आपल्याला दिसतं. खरंय. म्हणजे माणसातले जे काही संबंध आहेत त्या संबंधामध्ये खूप फरक पडणार मला असं वाटतं की आधीपेक्षा, की म्हणजे या आजच्या ठिकाणी आज आपण विचार करतो की प्रत्येकाला इतर माणसांबद्दल कुठेतरी एक म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण ओळखत नसतो, पण सगळेजण त्याला मदत करायला, कोरोना झाला असेल तर लगेच त्याला मदत करायला लोक पुढे जातात. बरोबर. आणि या दरम्यान आपण ज्या स्वरूपानं पाहिलं, लोक व्हॉलेंटरीली पुढे येतात, व्हॉलेंटरीली पुढे येऊन मदत करतायत. कामाचं स्वरूप बदललंय सगळ्यांचं. खरंय. कामाचं म्हणजे आज की ज्या स्वरूपानं आधी लोक काम करायचे त्यापेक्षा गुणात्मक दृष्ट्या वेगळ्या स्वरूपानं आज लोक काम करतात. आणि हा जो काही ट्रेंड आहे, हा ट्रेंड मला असं वाटतं की तो पुढे देखील तो चालू राहील. पण कुठेतरी या निमित्तानं एक हायजीन बदल, की कशा स्वरूपानं आपण वागलं पाहिजे. म्हणजे मला नेहमी माझ्या मित्रांना असं सांगायचं की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण एक वेगळ्या स्वरूपानं वागतो. खरंय. म्हणजे वागतो अशा स्वरूपानं, बाहेरच्या जगात गेल्यानंतर आपण रस्त्यावर कुठे थुकण्याची हिंमत करत नाही, किंवा एकूण वातावरण असं असतं की आपण रस्त्यावर थुकत नाही. पण तोच माणूस मुंबईत किंवा कुठे एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर पहिलं काम थुकण्याचं करतो. पण या दरम्यान या सगळ्या गोष्टीचं आपल्याला महत्व लक्षात आलेलं आहे. खरंय. त्यामुळे आपण हायजीनच्या बाबतीत अधिक कॉन्शियस झालो आहे. कशा स्वरूपानं माणसांमध्ये देखील थोडं अंतर, जरी आपला फिजिकल अंतर ठेवलं पण इमोशनल अंतर ठेवता कामा नये. वा. आणि हे आपल्याला दिसतं, प्रत्येकाच्या वागण्यात दिसतं की सेंटिमेंट जे आहे, सेंटिमेंट आधी जेवढ्या होत्या तेवढ्याच सेंटिमेंट आजही आहे, परंतु त्या व्यक्त करण्याची ही वेगळी आहे, वेगळी झाली आहे. बरोबर आहे. आपण वेगळ्या स्वरूपानं ते व्यक्त करत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूण हायजीन बाबत आपण जास्त कॉन्शियस होणार की कशा स्वरूपानं, म्हणजे मी रस्त्यात चालत असताना मी काय केलं, कशा स्वरूपानं वागलं तर त्याचा इतरांवर परिणाम होऊ शकतं, याबाबत आपण अधिक कॉन्शियस झालेलो आहे. खरंय. खरंय. अजूनही पूर्णपणे झालो आहे तसं म्हणणं शक्य नाही, कारण आजही आपण पाहतो की लोक मास्क घालतात तर हनुवटीवर असतो, नुसतं आपल्याला मास्कच दिसतं, पण त्या मास्कला काही अर्थ नसतो. खरंय. अशा स्वरूपाने ज्या काही गोष्टी आहेत, मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त कॉन्शियस होणार. आणि म्हणून की युनायटेड नेशनच्या सेक्रेटरी जनरलनी जे काही म्हटलं आहे की कुठेतरी याला त्याने लिंक केलंय पीसला, जागतिक शांततेसोबत कशा स्वरूपानं, शेपिंग पीस टुगेदर असं म्हटलंय त्यांनी. हाच विषय आहे, हाच थीम आहे. आणि त्यासाठी त्यांचं हे म्हणणं आहे की आज जगात जे काही सुरू आहे सगळं ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. सीज फायर आपण एक्सेप्ट करू. आणि मी तुम्हाला मुद्दा पण सांगतो की सीज फायरचं, की तेव्हा मला आठवतं की वाजपेयीजी पंतप्रधान होते आणि वाजपेयीजी 2003ला श्रीनगरला गेलेले. जी. आणि श्रीनगरला जाऊन कवी हृदयातले माणूस आणि वेगळंच त्यांची भाषा, बोलण्याची स्टाईल, त्याने श्रीनगरमध्ये काश्मीरमध्ये गेल्यानंतर पाहिलं आणि त्यांनी म्हटलं की सीज फायर अनाऊन्स केलं, पाकिस्तानसोबत सीज फायर, म्हणजे स्वतःच निर्णय घेऊन टाकला. 3 दिवसांनी पाकिस्तानने देखील रेसिप्रोकेट केलं सीज फायर. आणि मी तुम्हाला सांगतो 2003 ते 2007 असं म्हणता येणार नाही की सीज फायरचं व्हायोलेशन नाही झालं असं म्हणता येणार नाही. ट्रू. बरं. पण एकदम कमी झालं, एकदम म्हणजे मिनिमम झालं. आणि ते मिनिमम झाले असल्यामुळे की दोन्ही बाजूला जे काही बॉर्डरवर जी काही गावं आहेत त्या गावातल्या लोकांनी शेती करायला सुरुवात केली आणि एक वेगळं चित्र निर्माण झालेलं. म्हणजे सीज फायरच्या बाबतीत सीज फायरचं हे एक महत्व आहे. जगात अनेक ठिकाणी आज जगात किमान 40-45 देशात युद्ध सुरू आहेत, दहशतवाद्यांचे हल्ले सुरू आहेत. जर या सगळीकडे जर सीज फायर झालं तर मला असं वाटतं की तुम्ही जे मगाशी म्हणालात की जे एक आयडियल समाज निर्मितीसाठी ज्या गोष्टी महत्वाच्या तो प्रवास सुरू होईल आपला. तो प्रवास सुरू होईल. मला असं आपल्याला आशा बाळगायला हरकत नाही, कारण कुठेतरी लोकांना एक यातनं एक लक्षात आलेलं आहे की कुठेतरी मला असं वाटतं की लोकांना आता
की हॉस्पिटलचं महत्त्व लक्षात आलंय. हो. हॉस्पिटल, त्यानंतर माणुसकीचं सायंटिफिक सर, इन्स्टिट्यूशन माणुसकीचं महत्व जास्त लक्षात आणि आलं सायंटिफिक होतं. इन्स्टिट्यूशन हम्म, की ज्या ठिकाणी या सगळ्यावर संशोधन व्हायला पाहिजे, पाहिजे. रिसर्च. खरंय. की आपण संबंध जगात जर आपण पाहिलं ना की काही ठराविक राष्ट्र जर सोडली तर ज्या स्वरूपानं औषधांच्या क्षेत्रात खरंय. मेडिसिनमध्ये संशोधन व्हायला पाहिजे ते संशोधन होत नाही. मेडिसिनमध्ये चांगल्या संशोधनासाठी दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. हो. पण असं का होतं की नोबेल पुरस्कार मेडिसिनचे सगळे अमेरिकन्स आणि युरोपियन्सना का मिळतात, आपल्याला का मिळत नाही? आशियन आणि आफ्रिकन देशातल्या लोकांना का मिळत नाही? जी. कुठेतरी या निमित्तानं हा. मेडिसिन, सायन्स, शिक्षण याला अधिक महत्व मिळणार मला असं वाटतं. आणि ही एक पॉझिटिव्ह चीज आहे मला असं अगदी वाटतं. खरं. आपण एक फोन घेऊया सर, आणि मग आपण फोनच्या नंतर जेव्हा भेटू तेव्हा सरांचे अनुभव खूप छान आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये ते गेले होते, तर त्यांच्या अनुभवांकडे आपण वळणार आहोत. पण आधी फोन घेऊया. ऋषिकेश कुलकर्णी आपल्याशी बोलतायत नांदेडहून. नमस्कार ऋषिकेश. माझा हा क्वेश्चन आहे. मी नांदेडून बोलत आहे. जी. तर सध्या सुरू असणारे चायना आणि भारतामध्ये जे बॉर्डरवर सुरू आहे हम्म. युद्ध, तर कशा प्रकारे युनायटेड नेशन त्यावर भूमिका घेते शांतता प्रस्थापित करण्यासाठी? बरं, आपल्या प्रश्नाचं उत्तर सर नक्की देतील, पण त्या अगोदर एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेक घेऊया आणि मग उत्तराकडे जाऊया. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. जागतिक शांतता दिवसाच्या निमित्ताने आज आपण बोलतो आहोत. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आपल्याला या सगळ्याबद्दलची माहिती देत आहेत. सर, चीन आणि भारत संबंधाबद्दल जो प्रश्न होता, तर त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सची काय भूमिका किंवा त्यांनी काय सुचवलेत शांततेसाठी किंवा असं त्यांनी विचारलं होतं, काय सांगाल तुम्ही? नाही, दोन गोष्टी. एक तर जे काही LAC वर चाललंय, हो. लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर, ते अत्यंत म्हणजे प्रामुख्यानं लडाख आणि त्या भागात हो. म्हणजे गलवान व्हॅली असेल किंवा पँगॉंग चो असेल त्या ठिकाणी ते जे काही चाललंय ते अत्यंत दुर्दैव अशा स्वरूपानं चीनने ज्या स्वरूपानं चीनने आक्रमण केलं आणि त्यात भारतातले 20 जवान शहीद झाले. आणि आजही की या ठिकाणी गोळीबार देखील अनेक वर्ष झालेला नाही. त्या ठिकाणी अलीकडे फायरिंग देखील झालेलं आहे. हे देखील वस्तुस्थिती आहे. म्हणजे अत्यंत टेन्स आहे. म्हणजे जगात लोक अशा स्वरूपानं ही चर्चा सुरू झाली आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार की काय, अशा स्वरूपानं चर्चा झाली आहे. पण मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत की त्यात एक वेगळ्या स्वरूपानं देखील चाललं आहे की मॉस्कोत काही दिवसापूर्वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक झाली. की शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे की ज्यात एकूण 8 राष्ट्र आहेत, त्यात भारत आहे, चीन आहे. म्हणजे त्यात प्रामुख्याने चीनच्या पुढाकाराने ते सुरुवात झालेली शांघाय SCOची, आणि नंतर त्यात भारताला सामील केलं आहे, पाकिस्तानला सामील केलं आहे. तर त्या ठिकाणी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर गेले होते. तर भारताचे परराष्ट्र मंत्री आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात की त्या दरम्यान एक बैठक झाली. आणि मला असं वाटतं की ती अत्यंत महत्वाची अशा स्वरूपानं बैठक झाली. आणि त्यात जॉईंट स्टेटमेंट काढण्यात आलं. आणि त्यात 5 मुद्दे, 5 कलम आहेत की त्या स्वरूपानं दोन्ही राष्ट्र पुढे जातील. आता पेपरवर आहे की दोन्ही राष्ट्रांनी अशा स्वरूपानं वागलं पाहिजे. की त्यात असंही ठरवलं आहे की पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात व्यक्तिगत संबंध आहे. त्यामुळे असं काही वाटलं तर दोन्ही देशातल्या यांनी देखील बोलावं पंतप्रधानांनी. आणि त्यात एक अशा स्वरूपानं आहे की शांतता LAC वर प्रस्थापित निर्माण होईल यासाठी सतत दोन्हीकडचे जे काही लष्कराचे जवान आहेत त्यांच्यात बोलणी सुरू व्हावी. आणि एक चांगली गोष्ट अशा स्वरूपानं आहे की आज कुठेतरी बोलणी लष्करांमध्ये सुरू आहे, दोन्ही लष्करांमध्ये आज सुरू आहे. पण जे काही पेपरवर असतं तशा स्वरूपानं घडतं असं मानण्याचं काही कारण नाही. आणि चीनबद्दल तर असं मुळीच म्हणता येणार नाही. कारण तुम्ही चीनबद्दल प्रश्न विचारलाय म्हणून मुद्दामून सांगतो की चीनचं आज जे काही भारतासोबतच चीनचे इश्यूज आहे अशा स्वरूपानं नाही, तर साऊथ चायना सी आपण जे काही म्हणतो त्या ठिकाणी
चीनने मोठ्या प्रमाणानं त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे. चीनचं असं म्हणणं आहे की तो त्यांचा भाग आहे आणि आशियान राष्ट्र जे आहे की ज्याला आपण म्हणतो असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, जी की ज्यात म्यानमार पासून मलेशिया आहे, ब्रुनेई आहे, फिलिपाईन्स आहे, या सगळे जे काही राष्ट्र आहेत, लाओस आहे, कंबोडिया आहे, या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच चीनचा त्या ठिकाणी संबंध नाही आणि त्या 10 राष्ट्रांनी चीनचा विरोध केला आहे. ही गोष्ट आंतरराष्ट्रीय न्यायालयापर्यंत गेलेली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने चीनच्या विरोधात निकाल दिला, हम्म. पण चीनने तो अजिबात मानलेला नाही. चीन तो स्वीकारायला तयार नाही आणि म्हणून की आपण युनायटेड नेशनचा उल्लेख केला, जी तर एक आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं चीनने अजिबात मानलं नाही की नाही नाही आमचाच आहे, तुमचा निकाल मानत नाही. ही चीनची भूमिका आहे. त्यामुळे युनायटेड नेशनला देखील चीन किती महत्त्व देतं हे आपल्या लक्षात येईल. आता युनायटेड नेशनमध्ये सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर आहे चीन, चीनकडे व्हिटो पॉवर आहे. पण त्यासोबत आपल्याला हे देखील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की युनायटेड नेशन जे आहे त्या स्वरूपानं त्याच्याकडे फारशी सत्ता नाही, अधिकार नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि युनायटेड नेशन अधिक काय तर वेगवेगळ्या स्वरूपानं रिझोल्युशन करू शकतात, ठराव करू शकतात, बरोबर. पण त्या पलीकडे युनायटेड नेशनला जाता येत नाही. परंतु आपण एक कुठेतरी सांगितलं पाहिजे की युनायटेड नेशन सारखी जी काही संस्था आहे त्याचे जे काही ठराव असतील हम्म. त्या ठरावाला आदर दिला पाहिजे, त्या ठरावाचा अंमल केला पाहिजे. आणि जे काही दोन्ही देशातले जे काही ॲग्रीमेंट असतात किंवा अशा स्वरूपाचे ठराव असतात त्याला अंग्रेजीमध्ये म्हटलं जातं की त्याला लेटर अँड स्पिरिटमध्ये त्याचा अंमल केला पाहिजे. येस. म्हणजे की आता मॉस्कोमध्ये जो काही बायोलॅटरल ॲग्रीमेंट जो काही झाला आहे हम्म. त्या बायोलॅटरल ॲग्रीमेंटबद्दल देखील तसं तुम्ही एकदा लिहून सगळं केलं आहे, ॲग्रीमेंट आहे, तर तंतोतंत त्याचा अंमल केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला कुठेतरी असंही वाटतं की चीनला हम्म. देखील भारताची गरज आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हो. चीनला भारताची गरज आहे आणि चीनच्या विरोधात एकूण जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही वातावरण निर्माण होत चाललेलं आहे ते चीनच्या दृष्टीनं देखील अनुकूल नाही. हे कुठेतरी चीनच्या लक्षात यायला सुरुवात झाली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण लक्षात घ्या हम्म. की जेव्हा जयशंकर आपले परराष्ट्रमंत्री आणि वांग यी त्यांचे परराष्ट्रमंत्री जेव्हा भेटले त्याच्या 3 दिवसापूर्वी भारताचे रक्षामंत्री राजनाथ सिंग आणि चीनच्या रक्षामंत्रींची देखील बैठक झालेली मॉस्कोमध्येच. ओके. आणि अशा स्वरूपाची बैठक व्हावी ही मागणी हम्म. किंवा विनंती भारताने केली नव्हती, ओके. ही विनंती चीनने चीनने केली, केली. हे लक्षात घ्या. येस. आणि म्हणून कुठेतरी अशा स्वरूपानं चीनला देखील बॅकफूटवर जाणं भाग पडणार आहे. कारण एकूण जनमत जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर हम्म. ते चीनच्या बाजूनं नाही, किंबहुना ते भारताच्या बाजूनं आहे. आणि म्हणून चीनला बॅकफूटला जाणं भाग पडलाय तर. भागच सर, पडणार. तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये गेला आहात. शांतता म्हणा, मैत्रीपूर्ण संबंध म्हणा किंवा अण्वस्त्र मुक्ती यासाठी सेमिनार्स असतील ते. तुम्ही अशाही काही देशांमध्ये गेला आहात की जे कमालीचे अशांत होते आधी. त्यांनी खूप कठीण परिस्थिती भोगली, पण जेव्हा त्यांनी पूर्णत्वाने शांततेचा स्वीकार केला आज ते देश उत्तमरित्या प्रगतीपथावर आहेत, विकासाच्या दिशेने चालले आहेत आणि आज तो शांत देश म्हणून ओळखला जातो. अशा सुद्धा देशांमध्ये तुम्ही गेलात. एकदम तुम्ही काय उदाहरण सांगाल? सांगायचं, श्रीलंका. येस, तुम्ही काय सांगाल अशा पद्धतीने श्रीलंका. शांततेचा स्वीकार केल्यानंतर काय काय फरक एका देशामध्ये पडू शकतो? उदाहरण श्रीलंकाचं क्लासिक एक्झाम्पल, श्रीलंका क्लासिक एक्झाम्पल आहे. म्हणजे LTT सारखी मिलिटंट ऑर्गनायझेशन, जगातले सगळ्यात पॉवरफुल मिलिटंट ऑर्गनायझेशन की ज्यांच्याकडे स्वतःकडे विमानं देखील होती हो. अशा स्वरूपानं, आणि सुइसाइड बॉम्बिंग, आणि LTT आपले पंतप्रधान आपलं माजी काय पंतप्रधान नुकसान राजीव केलं गांधींची आपल्याला देखील माहिती आहे. हत्या खरंय. केलेली. हो. अशा स्वरूपानं मी त्या काळात देखील बऱ्याचदा श्रीलंकेत गेलेलो. आणि नंतर देखील हे सगळं झाल्यानंतर मी जाफनाला मुद्दामून गेलेलो. हम्म. कारण जाफना हम्म. हे जाफना LTTचा गड होता. हम्म. प्रभाकर बरोबर. त्या ठिकाणी राहायचा
आणि तिकडनं ते सगळं संचालन होत होतं. पण पाहिल्यानंतर म्हणजे ज्या स्वरूपानं आज जाफना तुम्हाला दिसतं, हम्म, म्हणजे साधारण 15 वर्षापूर्वी हम्म, किंवा 10 वर्षापूर्वी, कारण 2009ला हे सगळं संपलं. हो, म्हणजे 10-11 वर्षापूर्वीचं जाफना आणि आजचं जाफना याच्यात प्रचंड फरक आहे. हम्म, म्हणजे जाफनामध्ये गेल्यानंतर जाफनाचे रस्ते, जाफनाचं एकूण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हम्म, ते कमालीचं, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही अशा स्वरूपात इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलंय. आणि लोकांमधला कॉन्फिडन्स, हा, हा शेवटी जे काही महत्वाचं असतं की लोकांमध्ये कशा स्वरूपानं कॉन्फिडन्स निर्माण होतो. तिकडच्या लोकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण जो काही झाला आहे की यस, आम्ही आता यातनं बाहेर पडलो आहे हम्म, आणि आम्हाला आता एक नवीन जाफना हम्म, निर्माण करायचं. ही जी काही भावना जी काही निर्माण होते ना, ही भावना पाहिल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर वाटतं की तो भूतकाळ झाला आहे हम्म, आणि त्या भूतकाळाला त्यांना विसरायचं आहे आणि त्या भूतकाळाला विसरून त्यांना भविष्याकडे जायचं. आणि तो भविष्य कशा स्वरूपानं असलं पाहिजे, तर ते एकदम शांत असलं पाहिजे, अशा स्वरूपानं असलं पाहिजे की ज्या ठिकाणी सगळ्या माणसांना, हम्म. इरिस्पेक्टिव्ह ऑफ धर्म, जात, पंथ, स्त्री, वंश पुरुष, सगळं हे सगळं, की सगळ्यांना विकासाची समान संधी मिळेल वा. अशा स्वरूपानं लोकांना त्या ठिकाणी वाटतं. आणि ते इट्स अमेझिंग, म्हणजे ते म्हणजे शब्दात मांडण्यासारखं नाही. आणि मग मी तुम्हाला अशा स्वरूपानं की जो एक ट्रान्झिशन ज्या ठिकाणी येतं, म्हणजे हा श्रीलंकाची गोष्ट आहे. अफगाणिस्तानचं म्हटलं ना, तर अफगाणिस्तान एक ट्रान्झिशन फेजमध्ये आहे. हो, हो, अफगाणिस्तानने तालिबान पाहिलं, हम्म, तिकडनं ते बाहेर पडले. आज मुक्त वातावरण आहे, पण भीती आहे. कारण खरंय. अजूनही अफगाणिस्तानमधला 70% अफगाणिस्तान आजही तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे. पण तुम्ही म्हणालात तसं की ते आता त्या फेज मध्ये त्या आहे. फेजमध्ये आहे. पण त्या ठिकाणी मला तुम्हाला फक्त एकच उदाहरण द्यायचं की स्पिरिट काय असते जी. लोकांची. की मी जेव्हा शेवटच्या अफगाणिस्तानला गेलो, तेव्हा एक तिकडच्या काही महिला संघटनांनी मला बोलवले भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संदर्भात बोलायला ऐकून. तर त्या ज्या काही सगळ्या मुली होत्या 25 ते 30 वर्षातल्या, आणि या सगळ्या ज्या काही मुली होत्या हम्म, त्या युरोप आणि अमेरिकेतनं शिकून आलेल्या अफगाण मुली, ओके, हा, म्हणजे उच्च शिक्षित अशा स्वरूपानं मुली. आणि स्वाभाविक उच्च शिक्षित मुली म्हणजे त्या ठिकाणी शिकायला गेलेला म्हणजे श्रीमंत घराण्यातल्या बरं. वगैरे, ऑब्वियस. पण मी शेवटी त्यांना प्रश्न एक विचारला की तुम्ही तिकडे अमेरिका आणि या ठिकाणी शिकला, हम्म, तुम्ही तिकडे सेटल होऊ शकला असता. अफगाणिस्तान अजूनही अस्थिर आहे, अशांत आहे, अस्थिर आहे. तुम्ही का अफगाणिस्तानला आला? स्वाभाविक. हम्म, काय काय कारण की आपल्याकडे मी पाहतो की प्रत्येक जण कधी आपल्याला संधी मिळते बाहेर जाण्याची आपण पाहतो, आणि ह्या मुली परत आल्यात. जी, तर त्याला लोकांनी जे उत्तर दिलं, आय वॉज रिअली म्हणजे अप्रिशिएट. आणि तो एक कॉन्फिडन्स देखील देतो, मला देखील कॉन्फिडन्स देतो की उद्याचा अफगाणिस्तान जो आहे तो वेगळा असणार आहे. त्या सगळ्या मुलींनी सांगितलं की आम्ही तिकडे जे काही शिकलो आहे हम्म, ते आमच्या शिक्षणाचा आमच्या देशासाठी उपयोग होईल वा. यासाठी आम्ही आलोय. आणि आम्हाला माहिती आहे की अफगाणिस्तान आज असुरक्षित आहे, परंतु आम्हाला उद्याचं एक चांगलं अफगाणिस्तान निर्माण करायचं आहे आणि म्हणून आणि आम्ही त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. अमेझिंग. हे जे काय उत्तर आहे ना, हा लोकांमधलं जो काही स्पिरिट असतं की अशा स्वरूपाची जी काही भावना असते ना, ती तो देश टिकवतो. अगदी खरंय. सर, आपण बोलूया याबद्दल आणखीन, पण बालाजी यांचा नांदेडहून फोन आहे, काय म्हणतात बघूया. नमस्कार बालाजी. हॅलो हॅलो. सर, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी बालाजी पांडागळे नांदेडहून बोलतोय. हम्म, सर्वप्रथम जागतिक शांतता दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद तुम्हालाही. मॅडम, माझा प्रश्न सरांना असा आहे, जगामध्ये अशांतता माजलेली आहे. हम्म, इतर सर्व देशामध्ये म्हणा किंवा आपण पाहतोय अशांतता कशी निर्माण झाली. हम्म, कोरोनाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या घरोघरी सुद्धा अशांतता निर्माण झालेली आहे. हम्म, मला असं विचारायचं तुम्हाला, तुमच्याकडून असं मार्गदर्शन मला हवं आहे. ज्यावेळेस आपण माणसाला शांतता हवी असते, जी, त्यावेळेस आपण त्या व्यक्तींना, त्या कुटुंबाला, त्या मानवाला, त्या जगातील देशाला आपण असं काय मार्गदर्शन कराल की ज्यामध्ये
माणूस शांत असला पाहिजे, बर. कोणत्या प्रकारचे मेडिटेशन केलं पाहिजे, त्यासाठी प्रत्येक माणूस शांत राहण्यासाठी बर. आणि एकाग्रचित्त राहण्यासाठी आणि समतामय स्थिती राहण्यासाठी आपण शांततेसाठी सर्व मानव जातीला, मनुष्याला काय आपण मार्गदर्शन कराल? आपल्याकडून आज शांतता दिवसानिमित्त आम्हाला धन्यवाद. एक शांत माणूस म्हणून जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन जरूर हवं आहे. सर, जरूर जरूर सर, याबद्दल नक्की बोलतील. आपण कार्यक्रमाच्या शेवटी यावर नक्की बोलणार आहोत. जाता जाता जेव्हा सर त्यांचे मुद्दे सांगणार आहेत तेव्हा नक्की आपण याच्याकडे जाऊया. हॅलो सह्याद्रीमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय आणि मग आपल्या चर्चेकडे पुन्हा वळणार आहोत. बघत राहा हॅलो सह्याद्री. नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहोत आपल्या चर्चेच्या. आणि चर्चा म्हणण्यापेक्षाही आपण छान शांतता प्रस्थापित होण्यासंबंधी कोणते प्रयत्न सुरू आहेत, जगात आत्ता काय घडतंय आणि त्यावर काय घडलं पाहिजे यावर गप्पा मारतोय. आणि सर त्यांचे विचार सुद्धा सांगतायत, अनुभव सुद्धा सांगतायत. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आपल्या बरोबर आहेत. बालाजींनी जो प्रश्न विचारला होता त्यावर सर आपण जाता जाता त्यावर नक्की बोलूया, कारण पुन्हा एकदा जिथून सुरुवात केली होती की स्वतःपासून सुरू, तिथेच तो मुद्दा आपल्याला संपवावा लागणार आहे. पण या निमित्ताने मला असं विचारायचं की जगभरात बरेच असे महत्वाचे नेते होऊन गेले किंवा आजही कार्यरत आहेत ज्यांनी कायम शांततेची भूमिका मांडली, आग्रह धरलाय आणि त्यांना थोडी वर्ष संघर्षाची गेल्यानंतर त्यांना यश सुद्धा मिळालं. त्यांच्या ज्या काही चळवळी होत्या किंवा जे काही त्यांचे मुद्दे होते, जे काही म्हणणं होतं ते जगापर्यंत पोहोचवण्यामध्ये आज या निमित्ताने त्यांचा उल्लेख होणं कार्यक्रमामध्ये हे खूप महत्वाचं ठरतं, कारण त्यांचं योगदान खूप मोठं आहे. काय सांगाल तुम्ही? निश्चित असं अनेक लोक आहेत की या ठिकाणी फक्त की एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांना, सगळ्या जगाला की भारताकडनं खूप अपेक्षा आहे. हो, की शांततेच्या याच्यात भारताने पुढाकार घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं. त्याला कारण आहे, कारण भारताची भूमी जी आहे त्याने गौतम बुद्धापासून आपण जर विचार केला, गौतम बुद्ध, महावीर, तिथपासून ते महात्मा गांधीपर्यंत, हो, की ज्यांनी संबंध जगाला एक अहिंसेचा विचार दिला. कारण मी शांतता आणि अहिंसेत परत फरक करतो. जी, अहिंसा ती शांततेच्या पलीकडची स्टेप आहे. हो, आणि म्हणून की संबंध जगाला असं वाटतं की ज्या देशाने अहिंसेचा विचार दिलाय त्या देशाने शांततेच्या चळवळीचा पुढाकार करावं असं जगाला वाटतं आणि लोकांना असं वाटतं. आणि म्हणून आज महात्मा गांधींचा जो काही विचार आहे तो संबंध जगाने मान्य केलेला आहे. हो, खरंय. आणि म्हणून संयुक्त राष्ट्रांनी देखील 2 ऑक्टोबर हो, तो शांतता दिवस, अहिंसा दिवस म्हणून अहिंसा पाळला दिवस. जातो राष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर. जागतिक स्तरावर. आणि जर आपण पाहिलं की गांधींचा विचार की मार्टिन लुथर किंगचा आपण विचार केला पाहिजे, कारण ब्लॅक लाईव्ह मॅटर बरोबर, जे काय आता आंदोलन सुरू आहे अमेरिकेत, की कृष्णवर्णियांना देखील तेवढाच अधिकार असले पाहिजे. यासाठी मार्टिन लुथर किंगने जे काही आंदोलन केलं, आणि मार्टिन लुथर किंगने म्हटलंय की माझी प्रेरणा महात्मा गांधी. हो, खरंय. हे मार्टिन लुथर किंगने म्हटलं. त्यानंतर आपण नेल्सन मंडेलाबद्दल म्हणत असतो, साऊथ आफ्रिकेचे नेल्सन मंडेला, की ज्याने आयुष्यातले 20 पेक्षा अधिक वर्ष तुरुंगात घालवले. तो माणूस देखील म्हणतो की संबंध माझ्या जे काही राजकीय, जे काही माझे आंदोलन, चळवळ जे काही होती त्यामागे महात्मा गांधी होता. हे आपण लक्षात. आणि परत त्याने महात्मा गांधीसारखंच त्याचं एकूण सगळं वागणं अशा स्वरूपानं, की मला असं वाटतं की नेल्सन मंडेलाने, आणि शेवटी नेल्सन मंडेलांचा जो काही, किंवा नेल्सन मंडेला किंवा आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आपण म्हणू, त्याचं जे काही एकूण आंदोलन होतं त्यानं जे काही रेसिस्ट रेजिम होती त्याची जागा आता एक वेगळ्या स्वरूपानं आफ्रिकन नॅशनल काँग्रेस, आणि आता सगळ्याच म्हणजे त्या ठिकाणी साऊथ आफ्रिकाचं क्लासिक एक्झाम्पल की तिकडे व्हाईट आणि इतर हे सगळे एकत्र राहतात. आणि म्हणून साऊथ आफ्रिकेची क्रिकेट टीम जरी आपण पाहिली तरी सगळे मिक्स आपल्याला, तर साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट टीम मध्ये देखील सगळे आपल्याला मिक्स बघायला मिळतात. तिकडनं आपण जर म्यानमारचा विचार केला किंवा बर्मा, ब्रह्मदेशचा विचार केला,
तर त्या ठिकाणी औंग सान सू की हम्म. औंग सान सू कीचा जो काही लढा होता तिने देखील आपल्या आयुष्याची 17-18 वर्ष हो. ते एकतर तुरुंगात होत्या किंवा नजर कैदेत नजर होत्या. घरातच त्यांना कैद नजर केलं. कैदेत होत्या. तर अशा स्वरूपानं औंग सान सू की देखील म्हणायची की मला जी काही इन्स्पिरेशन जी काय आहे ती महात्मा गांधीची इन्स्पिरेशन आहे. हम्म. तिकडनं जर आपण गेलो की पाकिस्तानची तरुण मुलगी मलाला मलाला युसुफझई. मलाला देखील म्हणते प्रत्येक ठिकाणी की का शांतता, का अहिंसा आणि अहिंसेचा विचार, महात्मा गांधींचा विचार आज कशा स्वरूपानं जगाला तारणार ही पाकिस्तानची मलाला म्हणते. लक्षात घ्या आपण. खरंय. आणि म्हणून मला असं वाटतं की समजा हे सगळं आपण जर पाहिलं आजही दक्षिण आफ्रिकेत हम्म. की गांधींना जेवढं महत्त्व आहे किंवा सगळ्या आफ्रिकन राष्ट्रात किंवा सगळीकडे म्हणजे जगाने गांधींना स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज शांतता दिनाच्या निमित्तानं की गांधींचा जो काही विचार आहे तोच अहिंसेचा जो काही विचार आहे तोच माणसाला वाचवेल. आणि हा जो काही विचार आहे या विचाराचं जर खऱ्या अर्थानं सगळ्यांनी स्वीकार केला, संयुक्त राष्ट्रांनी देखील त्या दृष्टीनं जर विचार केला तर मला असं वाटतं की एक नवीन जग की ज्याचा अनेकांनी म्हणजे बुद्धांपासून महावीर असतील, येशू ख्रिस्त असतील, हो. या सगळ्यांनी जो काही विचार केला आहे की एक अहिंसक समाज त्या स्वरूपानं अशक्य गोष्ट नाही. खरंय. शेवटी जे काही फिलॉसॉफर जे काही असतात त्या फिलॉसॉफर पुढच्या काळातला विचार करत असतात. ते फिलॉसॉफर या काळात जगत नसतात. दे ड्रीम समथिंग. येस. आणि जेव्हा माणूस काहीतरी स्वप्न बघतो तेव्हाच ते स्वप्न पूर्ण होतं. खरंय. आपण सगळ्यांनी आता शांततेचं आणि अहिंसेचं स्वप्न बघायला हवं आणि त्याप्रमाणे वागायला हवं. मला वाटतं बालाजींचा जो प्रश्न होता की त्याच्यासाठी वेगवेगळ्या कृती करणं हे आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वरूपाचा तो भाग झाला. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळ्यांचं उद्दिष्ट आणि सगळ्यांचं स्वप्न हे शांतताच असलं पाहिजे आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे अहिंसा असलं पाहिजे. मला वाटतं हाच विचार आजच्या जागतिक शांतता दिवसाच्या निमित्ताने चर्चेचा जो शेवट असायला हवा, शेवटचा विचार जो असायला हवा त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आणि सगळेच विचारवंत जे शांततेचा पुरस्कार करतात ते म्हणतात की ती स्वतःपासूनच सुरू होते. तुमचं मन जितकं शांत असेल तितकी शांतता तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवत असता. सर, इतक्या छान पद्धतीने सगळ्याच जगामध्ये काय चालू आहे आणि आपल्याला प्रवास शांततेपर्यंत कसा करायचा आहे ही माहिती आम्हाला खूप छान तुम्ही सांगितलीत. तुमचे मनापासून आभार मानते दूरदर्शनच्या वतीने. तुम्ही प्रश्न सुद्धा खूप छान छान विचारले त्याबद्दल तुमचेही आभार. कसा वाटला कार्यक्रम? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी काही माध्यमं आहेत, कशा कशा प्रतिक्रिया तुम्ही पोहोचवू शकता ते तुम्ही बघून घ्या आता आणि आम्हाला कळवा. फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता www.facebook.com/dd सह्याद्री. जीमेल आहे आपला ID, त्याच्यावर तुम्ही मेल पाठवू शकता hellosahyadri20 hellosahyadri20@gmail.com. यूट्यूबला तुम्ही हा कार्यक्रम नंतर बघू शकता. आज रात्री 11 वाजता याचं पुनर्प्रसारण होईल आणि त्यानंतर यूट्यूबला सुद्धा तुम्ही बघू शकता. यूट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आम्हाला नक्की सांगा कार्यक्रम कसा वाटला. www.youtube.com/dd सह्याद्री आणि आमचं ट्विटर हँडल आहे DD सह्याद्री. तिथे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया जरूर जरूर पोहोचवा. कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा आणि सगळेजण एकत्र येऊन शांततेच्या मार्गावरच जाऊया. हेच आजच्या दिवशी आपण सर्वांपर्यंत पोहोचवूया. आज इथेच थांबतोय. पुन्हा नव्या कार्यक्रमात भेट होईल. नमस्कार.